एबीपी माझा. ब्रेकनंतर ब्रेकफास्ट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे. मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर काल मध्यरात्री घडलेला प्रसंग थरारक आणि प्रेरणादायी सुद्धा ठरलाय. मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. यावेळी एका धाडसी तरुणानं क्षणाचाही विलंब न लावता ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचून गाडी थांबवली. राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणानं तात्काळ डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासनं यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली. काल रात्री 12:40 सुमारास गर्भवती महिला गोरेगाव स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेननं प्रवास करत होती आणि प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. यावेळी त्याच डब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणानं डॉक्टर देविका देशमुख यांच्याकडून व्हिडिओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेतली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचं तंतोतंत पालन केलं आणि प्रसूती यशस्वीरित्या पार पडली. आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेत. दरम्यान यावर रोहित पवारांनी देखील ट्विट केलंय. आपण पाहूया. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी गेलेल्या माझ्या मतदारसंघातील विकास बेद्रे या तरुणानं कोणताही अनुभव नसताना गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती करून वेदनेतून तिची सुटका केली. अयोध्येत दर्शन करून विकास माघारी येण्यासाठी निघाला असता रेल्वे स्टेशनवर एक महिला प्रसूती वेदनेनं विव्हळत असल्याचं त्याला दिसलं. इथं जात धर्म न पाहता माणुसकी हाच खरा धर्म आहे हे त्यानं दाखवून दिलं. त्याच्या या धाडसाचं आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं मनापासून कौतुक वाटतं. अभिनंदन. आणि आज पॉझिटिव्ह नोटवर बुलेटिनमध्ये आपण आता इथेच